शिरोळ तालुक्यातल्या सैनिक टाकळी इथल्या प्रस्तावित MIDCला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला जयसिंगपूरमध्ये गालबोट लागलं। मोर्चादरम्यान आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटीलांसह आंदोलकांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय आणि या प्रकरणी आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिला। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादही झाला। सैनिक टाकळीमधील MIDC रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक अजूनही ठाम आहेत, तर सैनिक स्कूल, क्रीडांगण, कॅन्टीन आणि प्रदूषण विरहित प्रकल्प उभारण्याचं आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिलंय। मारहाणीच्या निषेधासाठी आज शिरोळ तालुका बंदची हाक दिली गेली आहे। चर्चेमध्ये ज्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, गैरकायदेशीर प्रकार केलेले आहे, ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना व्हिडिओ फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल तात्काळ। आणि या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, आत्ता सध्या या आंदोलनाचं काय चित्र आहे आणि काल रात्री जो वाद झाला, जी बातचीत झाली पोलीस आणि आंदोलकांमध्ये, ती नेमकी काय झाली? श्रद्धा, या MIDCला विरोध आहे या सगळ्यांचाच आणि म्हणून काल या संदर्भातला मोर्चा जो आहे तो जयसिंगपूर या ठिकाणी काढण्यात आला होता आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती शिष्टमंडळाची आणि सगळ्याच खरं तर प्रशासनाची एक बैठक झाली। ही बैठक जी ती फिसकटली, त्या ठिकाणी सगळ्याच गावकऱ्यांनी आपल्या या सगळ्या MIDCला विरोध असल्याचं सांगितलं आणि त्या ठिकाणी बैठकीतून निघून गेले आणि त्याच वेळी या सगळ्यांवरती हल्ला जो आहे तो झाल्याचा आरोप सगळ्यांनी केलेला आहे आणि या सगळ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा, आमच्यावरती हल्ला झालेला आहे असं सांगत, शिवाय राष्ट्रध्वजाचा देखील अपमान केलेला। आमच्या गाडीवरती ध्वज होता, तो ध्वज देखील त्यांनी हिसकावून त्या ठिकाणी आमच्या अंगावरती भिरकावलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री त्या ठिकाणी लोक बसले होते पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि या सगळ्याची दखल घेत जवळपास 6 जणांवरती आता गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणात जयसिंगपूरमध्ये माजी सैनिकांवरती देखील लाठी हल्ला झालाय असं ही तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय या MIDCचा मुद्दा जो आहे तो आता आणखीन चिघळत असताना पाहायला मिळतोय। शिवाय जी MIDC आहे त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे। आम्हाला त्या ठिकाणी ही MIDC का नको आहे हे आम्ही समजावून सांगतोय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे निश्चित या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता कशा पद्धतीने सगळी भूमिका घेणार आहेत। जी 6 जणांवरती आता गुन्हा दाखल झालाय त्या 6 जणांमध्ये आमदारांचा सुरक्षा रक्षक देखील समावेश आहे त्याचा, असं देखील माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे निश्चित या प्रकरणात आणखीन कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात, आणखीन कोणकोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं गरजेचं आहे। MIDC संदर्भात काय निर्णय होतो याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शेखर।